न छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मी जाईन अण्णांच्या अस्थी घेऊन. वासंती वहिनी अजून कशी नाही आले? अरे येतील, आता रात्र झाली आहे ना, मग अंधारात पुढचा रस्ता कसा दिसणार? माझं देवाकडे एकच मागणं आहे, अण्णांनीच माझ्या पोटी जन्म घ्यावा. कोण तुझ्या पोटी येणार? अण्णा? शास्त्रांच्या जीवावर कोण उठलंय देव जाणे, पण अपघात झाला कसा? सरळ सोट रस्ता, मध्ये खड्डा नाही, जवळ घाट नाही, काही कळायला मार्ग नाही. भर रस्त्यात बैलगाडी उलटलेली होती, दोघं गेलेले होते. सगळ्यांना निरोप दिलायस ना? पार्वती वहिनी, आता आपल्या घरी बाळ कसं येणार? मग मला काका कोण म्हणणार? आणि अण्णा? ते वासंती वहिनीच्या पोटी येणार होते ना, ते कसे येणार? सांग ना वहिनी. ताई सांग ना. मैताचा तांडव सुरू झालाय. एकेकाचा घास घेणारच. आता एक एक शास्त्री जाणार आणि वाडा मसान वाटवाणार. आता दया नाय, माया नाय, काय भी नाय. आता रोज एक एक शास्त्री जाणार मसनात. आता शास्त्राचं राज संपलं. आता या इंदुमतीचं राज सुरू झालंय. रडू नकोस, सांभाळो स्वतःला. कशी सांभाळू ग? त्या दोघांनी काय वाईट केलं होतं का देवाचं म्हणून पोटातल्या बाळासकट? अगं त्याच्या मनात आलं, त्यानं केलं. आता तू आणि मी काय करणार ग? पण का? मला का नाही नेलं? 2 दिवसाची होती ग ती. भागे, आधी शांत हो. आता ते परत थोडीच येणार आहेत. सदाशिव नंतर तू आणि पार्वती तुम्हीच आधार आहात या वाड्याचे. तुम्हीच असे कोलमडून गेलात तर कसं चालेल? पुरी मामा बरोबर साधतायत.
रडू नको. सांभाळ स्वतःला. खंबीर हो. पार्वती कुठे आहे? तापाने फणफणली आहे बिचारी. ती तरी किती सहन करेल. महादेवाचाही आधार नाही सोबतीला. देव तरी का असा निष्ठुरपणे वागतो कुणास ठाऊक. ज्यांची गरज नाही अशांना ठेवून सगळ्या चांगल्या माणसांची असा का वागतो तो. खरं आहे ग तुझं. अण्णांच्या मागोमाग सदाशिव आणि वासंतीचं दुःख. पण भागे विधी तर आता करावेच लागणार. प्रश्न आहे तो अस्थि विसर्जनाचा. ते कोण करणार? जावई बापू तुम्ही? हो म्हणजे मी नाही. या घरातल्या जिवंत माणसांशीही ज्यांचा संबंध नाही अशा परक्या माणसाला अस्थि विसर्जनाचा अधिकार नाही. हो पण परिस्थितीच अशी आहे की मामा, या विषयावर एकदा बोलणं झालंय. मला त्यावर पुन्हा बोलायचं नाहीये. ठीक आहे. परका माणूस नको. थांबूया ना आपण महादेवरावांसाठी. 4 महिने 6 महिने. दिनू जाईल अस्थि विसर्जनासाठी. चालेल. शास्त्र्यांचा वंशज आहे. मी जाईन त्याच्याबरोबर. मला काय वाटतंय की मामा, मला जरा बोलायचंय. जरा येता. कुठे आहात तुम्ही? अण्णा गेले, वासंती गेली, बाळ पण गेला. काय बोलतेस तू वहिनी? मला तर काही समजतच नाहीये. महादेव दादा कधी येणार आहे? मला तर कंटाळा आलाय. सगळे सोडून गेले, कोणीच उरलं नाही. काय बोलतेस तू वहिनी? दिनू बाळा, तू आहेस ना? हो. तू नाही ना मला सोडून जाणार? नाही, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. दिनू बाळा, तिला बरं नाहीये ना? हा, तिला जरा विश्रांती मिळू दे. तिच्याशी बोलू नको. हा पार्वती, बरं वाटतंय का ग जरा? मी काय म्हणते, अस्थि विसर्जनाला दिनू जाईल. म्हणजे बाळा, सदाशिव दादा आणि वासंती वहिनी आता देवाकडे गेलेत ना. देवाकडे जाण्याआधी त्यांना नमस्कार करायला जायला हवं. तिथे भेटतील मला ते? देवाकडे गेलेली माणसं आपल्याला दिसत नसतात, पण ते आपल्याला बघत असतात. त्यांना कळायला हवं ना की दिनू आता मोठा झालाय. मग येशील ना तू? मला काय वाटतं, तिथून परस्पर मी त्याला गावी घेऊन जाईन.
जरा वेगळ्या वातावरणात गेला तर बरं वाटेल त्याला. येशील ना दिनू? एकटी कुठं आहे ती? मी आहे ना. तू तिची काळजी घेशील ना? घेईन. तू घेतोस तशी घेईन. माझ्या दिनूला माझ्यापासून दूर नका घेऊन जाऊ. पार्वती, माझं ऐकतेस का जरा? अगं, वाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याला नाही करमणार इथे एकट्याला. नको नको ते प्रश्न पडतात त्याला. काय उत्तर द्यायची? त्यात तूही अशी अंथरुणाला खिळलेली. तू जरा बरी हो, मग आपण घेऊ ना त्याला बोलवून. हं? मामा, मला वाटतं तुम्ही निघायची तयारी करा. आत्ता निघायचं? हो, तू तयार हो, मी तुझे कपडे बांधते. हा, वहिनी, तुला माझी आठवण येईल तेव्हा माझं मनात नाव घे. आणि तुला जे सांगायचं असेल ना ते सांग. मला आपोआप कळेल. मला जादू येते महादेव दादासारखी. आणि वैद्यबुवांनी दिलेला काढा कितीही कडू असला तरी प्यायचा. हा, कळलं? रडतेस काय वेडी? आणि मी लवकर परत येणारच आहे. तू लवकर बरी हो, मी लगेच येतो. रडतेस काय? आणि मी लवकर परत येणारच आहे. तू लवकर बरी हो, मी लगेच येतो. भागीरथी, पार्वती, अगं चला 4 घास खाऊन घ्या. असं कसं चालेल? सकाळपासून बसून आहात, काही बोलत नाही, काही नाही. महादेव यायला हवा होता, त्याचीच भेट झाली नाही बघ. महादेव यायला हवा होता, त्याचीच भेट झाली नाही बघ. नाही येणार ते. गरज होती तेव्हा आले नाहीत. आजही आपल्या सोबत नाहीये. आणि उद्या त्यांचा कधी उगवतच नाही. घरातली माणसं यांच्याविषयी काहीच वाटू नये. इतकं सगळं झालं तरी अजून त्यांचा पत्ता नाही. यमी मावशी, बहुतेक घरातल्यांविषयीची काळजी संपली आहे त्यांची. नको ग असं बोलूस. आपण काहीच न बोलता वास्तुदेवता कोणाच्या शब्दाला तथास्तु म्हणाली देव जाणे.
वास्तुदेवता नाही. हे कुणाची तरी शापवाणी बोलली. जिने सुखात नांदणाऱ्या गोकुळाचं ओसाड वाळवंट करून टाकलं. वहिनी साहेब, वहिनी साहेब, ताई, तुम्ही मला बोलवलं? हे घे, थोडं धान्य आहे, घे. नाही नगत आहे. अगं घे. नग मला. सुतक आहे म्हणून घेत नाहीयेस ना? नाही ताई, तसं नाही. कोदा, बयोचं काही कळलं का ग? कशी आहे ती? कुठे आहे? तिला देवालाच ठाऊ. दीड नंतर दिसलीच नाही वहिनी साहेब. काय खरं तसं कुठं असल? असल जिती हाय का नाही ते बी माहित नाही. जिती हाय इंदुमती, अजून मी जिती हाय. इंदुमतीच्या जगण्यात मरण हाय शास्त्र्यांचं. म्हणून दिंडीत मरून भी इंदुमती अजून जिती हाय. जोपर्यंत शेवटचा शास्त्री संपत नाही तोपर्यंत इंदुमती भी संपणार नाही. जिती हाय इंदुमती. मला काळाची बंधनं नाहीत आणि वेळ मला थांबवत नाही. असं म्हणतात, काळ आणि वेळ एकत्र आली की मृत्यू येतो. मग आता मी फक्त योग्य वेळेची वाट पाहते, कारण शास्त्र्यांचा काळ आधीच आलाय. जे इंदुमतीने केलं तेच मला करायचंय.